विधानसभा निकालावरनं खरं तर अनेकांच्या मनातली शंका अजूनही दूर व्हायला तयार नाही. अनेकांना वाटतं ईव्हीएम मॅनेज केलं की काय, पैशांचा गैरवापर झाला की, अनेकांच्या मनात शंका आहे. विरोधी पक्षाचा आवाज उठवतात, पण आता दस्तूर खुद्द सामाजिक कार्यकर्ते खरं तर त्यांनी उभं आयुष्य चळवळीसाठी दिलेले महाराष्ट्राचे बाबा आहेत. ते बाबा आढाव इथं समतेचं प्रतीक असलेलं, सामाजिक समतेचं प्रतीक असलेल्या फुलेवाड्यात गेले 2 दिवस झाले आत्मक्लेश उपोषणाला बसलेले आहेत. बाबा काय सांगाल, मग उपोषणाला बसण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे? कारण याच्यावर शासनाचे नेते महायुती निवडून आलेले म्हणू शकतात की तुम्हाला विरोधकांनी बसवलं, पण आम्ही तुम्हाला ओळखतो. हे बघ, 1952 सालापासून आज तागाय जेवढ्या निवडणुका झाल्यात या निवडणुकांच्या मध्ये माझा सहभाग राहिलेला आहे. मतदार म्हणून, उमेदवार म्हणून, पक्षाचाही कार्यकर्ता म्हणून राहिलेला आहे. पण यावेळेला जे घडलंय ते अत्यंत लांछनास्पद. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जे घडलंय की सरकारी पातळीवर पैशांचा जो मतदारांना खुश करण्यासाठी नावाखाली पैसे जे वाटले गेलेले, ती लाडकी बहीण असते, लोकांना आवडलं असेल, तात्पुरतं आवडेल. लोकांची माहिती लहान मुलांना कळत नाही की हे हुशारी आहे म्हणून, पण माझ्या माणसासारख्या माणसाला कळतंय. त्याच्याविरुद्ध आवाज उठून दाखवणं करायचं माझं काम आहे. खाजगी नव्हे, त्याच्यापेक्षाही दुसरं असं आहे की हा पैसा कुठून आला आणि दबाव कुठून आला. राजेश खुशाने खरं बोललं पाहिजे की दिल्लीतून तुम्हाला फोन आले असतील, कशा करता. माझं म्हणणं आहे, अदानी नावाच्या ग्रस्ताला अमेरिकेच्या कोर्टाने ज्यावेळेला अटक करण्याचं समन्स काढलं भ्रष्टाचारासाठी, ज्यात आपल्या आंध्रच्या विजेचे प्रकरण आहे सगळे, आणि त्याने अटक करायला सांगितलेले असताना अमेरिकेची आणि भारताची दोस्ती आहे, पण पंतप्रधान बाहेर असताना सांगतात की आम्ही अदानीच्या पाठीमागे आहोत अटक करण्याच्या ऐवजी. ते अदानी इकडे येतात आणि तुम्हाला दिसेल की सगळं पारडं बदलून गेलेलं आहे. या प्रकाराकडे लक्ष वेधणं मी दूर म्हणून बघतो, हे काय चाललंय काय. तुमचा आक्षेप नेमका ईएमला आहे की ज्या लोकप्राय योजना वापरल्या मतदानासाठी? मी जे सुरू केलं त्यात 2 मुद्दे घेतले होते. एक मुद्दा कोणता, निवडणुकीचा खुल्लम खुल्ला वापरलेला पैसा, आणि 2 अदानीने जे पाठीशी घालण्याचे चाललेले, या 2 मुद्दे प्रामुख्याने मी घेतले. आता त्याच काळामध्ये लोकांनी सुरुवात केली की हे मतदान प्रक्रिया जी आपल्याकडे जी पद्धती जी आहे त्याच्यामध्ये मी मतदान दिलेलं आहे. माझं म्हणणं आहे की विरोधकांच्या त्यात तो अनेक मुद्दा निघाला, परवा झाल्यानंतर ते करतात, हे सगळं टीका हे करून सुद्धा मलाच वाटतं त्यात तथ्य आहे. ईव्हीएम मध्ये मॅनेज झाले, सेटिंग झाले, याच्यात तथ्य वाटतं तुम्हाला? वाटतं ना. कसं? कारण पुन्हा आयोग पुरावे मागतोय. मला असं वाटतं, मी मतदानाला गेलो होतो ना. आता मला थोडं दिसायला कमी दिसतंय, पण मी बटन दाबायचं. एक तर मतदारांची एवढी संख्या आहे उमेदवारांची की बोट सुद्धा म्हणजे थरथर जाणारे बोट सुद्धा जर दाबायचं म्हटलं तर गडबड होऊ शकते. आता त्याच्यात गडबड गेली की नाही तर शोधण्याचा प्रकार आहे. माझं म्हणणं आहे की विरोधी पक्षांनी आरोप करण्याच्या बरोबर जरा तांत्रिक जरा पुरावे द्यावे, सिद्ध करायचा प्रयत्न करावा, असं माझं म्हणणं आहे. पण त्यात तथ्य मात्र आहे. पण बाबा, तुम्ही नेहमी कष्टकऱ्यांसाठी भांडता, आंदोलनं करता. मी आज तुमचं वर्ष 95 आहे, तरी तुम्ही सातत्याने कष्टकऱ्यांसाठी आवाज उठवत आला. तुमचीच नेहमी मागणी असते की शासनाने कष्टकऱ्यांना काही विविध योजना द्याव्यात, लाभदायी योजना द्याव्यात. मग आता ह्या लाडकी बहीणला तुमचा विरोध का? लाडकी बहीणची योजना सरकारने, मी सांगतो ते नाही केलं. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी ते केले. मी करतो ती मग सरकार मान्य करत नाही. मी म्हणतो या देशातल्या मोलकरीण असू द्यात, कोणी असू द्यात, कष्टकरी म्हणून मला माझी नोंदणी असली पाहिजे आणि मला पेन्शन मिळालं पाहिजे. एकदा निवडून गेलेल्या आमदाराला 50,000 रुपये मिळत आहेत आणि मी आयुष्यभर कष्ट केले, मला काहीच मिळत नाही. आता तुम्ही पैसे वाटताय, 60 वर्षाच्या बाईला काय दिलं? पण मला ते नकोच आहे. मी त्या बाई सांगून तिला नको, तू नको, सरकारी पैसे नको, मला माझ्या हक्काचे कष्टाचे पैसे पाहिजे. तो सन्मान आहे. तुम्ही उलटा करताय. मुख्यमंत्री विचारतात मिळाले का, मग आता आठवण ठेवा. अरे म्हणजे काय, आता त्यांचं पद जाते असं दिसतंय. तो आणखी एक वेगळा मुद्दा आहे.
तर ही लढाई पुढे कशी नेणार? तुम्ही आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं, आज दुसरं, उद्या तिसरं, 3 दिवस करणार आहात. तुमच्या शासनाकडे नेमक्या मागण्या काय आहेत? जे येणारे मुख्यमंत्री असतील त्यांना तुमचं काय पहिली सांगणार? गोष्ट म्हणजे जो आक्षेप आम्ही घेतलाय तो आम्हाला सिद्ध करून दाखवला पाहिजे. पैशाचा खुळखुळा तर सगळ्यांना वाजत, सगळ्यांनी कबूल, तुम्हाला माहिती, तुम्हीच जो कबूल करा की पैशाचा अपरिमित वापर झाला. निवडणूक आयोगावर आता दबाव सगळे घेत राहतोय. अशा वेळेला सामान्य जनतेची सजगता निर्माण करणं हा महत्वाचा मुद्दा. उपोषण नाही जमलं तर मी माझ्यापर्यंत लोकांचं तरुण मुलांना सांगेन की अरे हे मिळत नाही ना, भत्ता मिळत नाही ना, तुरुंगात 2 भत्ता घेऊन आपण, आणि तुरुंगवासाच्या शिक्षेमुळे जर माझी नोकरी पुढे जाणार असेल तर ते बदलून घेऊन आपण, पण आवाज उठवला पाहिजे. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कधी निवृत्त होणार नाही. सामाजिक जीवनात बाबा आढाव कधी निवृत्त होणार नाही, आम्हाला चांगलं माहिती आहे. पण ह्या इलेक्शनमध्ये शरद पवारांच्या पक्षाला अवघे 10 जागा मिळाल्यात. तुम्ही कसं बघताय? आणि आमदारकीला किती मिळाल्या? जास्त मिळाल्या. आपल्या लोकसभेला जास्त मिळाल्या. मी उलट म्हणतोय, पवारला बाजूला ठेवा. हा जो 10चा खेळ पहिल्यांदा झाला आणि नंतर एकदम 12वर इकडे आमदारकीला आला, हे गणित पवारांनी घडवलं का पवारांनी घडवलं? या मागे जी शक्ती आहे, आणि याच वेळेला अमेरिकन कोर्टात चाललेले आहेत, त्याच वेळेला पंतप्रधान अदानी सपोर्ट करतायत. अदानी फॅक्टरी यातला लक्षात येऊन द्या, हा माझा प्रयत्न आहे. म्हणजे विधानसभेच्या निकालावरती अदानी फॅक्टर प्रभावी फटतो असं तुमचा आरोप येतो? आहे सर, सरळच आहे. कसं मग सिद्ध कसं करणार? ते आले, त्यांनी केले ना, परत त्यांनी प्रयोग केले. अदानीने सर्व त्यांनी पाठिंबा का मागितला, आणि त्याला काय ह्यांनी पाठिंबा दिला? मोदी सरकारने पाठिंबा दिलाय. पण त्याचा मतदानावर काय परिणाम होणार? सामान्य लोक, त्यांना 1,500 मिळाले लाडक्या बहिणींना, म्हणून त्यांनी काय महाराष्ट्रात येऊन केले. मुंबई त्यांना पाहिजे, मुंबईमध्ये ह्यांच्या ह्याच्यात जाऊ नये, त्यांचे इंटरेस्ट अनेक आहेत. प्रश्न असा आहे, अमेरिकन कोर्टाने तुमचं मुंबईसाठी नाही केलं, आंध्रमधल्या लोकांच्यासाठी विजेसाठी जे पैसे जे काही कंपनी वगैरे काढले, जे काढले, ते तो प्रश्न आले. बाबांनी खरं तर काही एक गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळं शासनाचं कर्तव्य आहे. नेहमी शासन म्हणतं की तुम्ही परवानगी द्या, पण ज्यावेळेस एखाद्या सिस्टीमवरती सामान्यांकडनं, विशेष करून बाबांसारख्या सिनियर सिटीजन म्हणण्यापेक्षा सामाजिक नेत्यांकडनं आक्षेप घेतला जातो, शंका व्यक्त केली जाते, तेव्हा ते पुरावे असो नसोत, पण ते हे निष्पक्ष पद्धतीने झालंय हे सिद्ध करण्याची जबाबदारी शेवटी शासनावर येते आणि आयोगावर येते. ही जबाबदारी शासनाने आयोग कसं पार पाडतं हेच पाहायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.